जहाँ प्यार बांटता है वो है सत्संग, जहाँ दुख मिटता है वो है सत्संग, और जहाँ पुण्य इकट्ठा होता है वो भी है सत्संग। गुरुवर्य सुदीक्षा माता जी को प्यारा सा प्रणाम। सुनने वाले सभी संतजनों को प्यारा सा प्रणाम। प्यार से कहिए धन्य निरंकार जी। भावे विन देव न कळे निसंदेह, गुरुविन अनुभव कैसा कळे। आता भाव असेल मनात तर देव कळेल, भाव नसेल तर देव कळणार नाही, देव भेटणार नाही। आणि गुरु केला तरच गुरुचा अनुभव सांगता येईल, किंवा गुरु कसा असतो, गुरु काय शिकवतो, गुरु काय ज्ञान देतो आणि आपल्याला काय मर्यादा घालून देतो गुरु, हे गुरु केल्याशिवाय कळणार नाही। एक साधं तुम्हाला दृष्टांत सांगते। एक नवरा बायको नवीन लग्न झालेलं असतं आणि असे फिरायला गेलेले असतात घाटात, आणि पुढं घाटामध्ये रस्त्याचं काम चाललेलं असतं आणि तिथे एक फलक बोर्ड लावलेला असतो की पुढं जाऊ नये, रस्त्याचं काम चाललेलं आहे। तरी पण तो शायनिंग करतो। आता पाठीमागं नवीन लग्न झालंय म्हटलं की थोडासा एक वेगळीच हे असते, आणि मग तो म्हणतो काय त्याला होते, मी जातो, मला काही जमतं जायला, मी अडचणीतनं। आणि त्या बायकोला घेतो आणि तो जसा पुढं जातो, रस्ता खोदलेला असतो, जोरात गाडी त्याची आपटते, सुदैवानं काही लागत नाही, बायको पाठीमागच्या पाठीमागं पडते आणि हा पण पडतो। पडल्यानंतर गाडी वळवतो आणि बायको म्हणते मी सांगत होते ना तुम्हाला। आता खजील झालेला असतो, मनातल्या मनात काही बोलत नाही, आणि पाठीमागं फिरून आता जायचं, तिथं परत एक फलक लावलेला असतो, अनुभव आला का, अनुभव घेतला का। याचा अर्थ गुरु केल्याशिवाय किंवा गुरु भेटल्याशिवाय काय ज्ञान भेटतं हे गुरु केल्याशिवाय कसं कळणार। गुरु हा एक दुवा आहे। गुरु आपल्याला न सांगता सगळं शिकवत असतो, कुठं थांबायचं, कुठं पळायचं, काय घ्यायचं, काय सोडून द्यायचं, चांगलं काय आहे, वाईट काय आहे, हे सगळं आपण गुरुचं काय ऐकतो, तर गुरु ही एक मर्यादा आहे, एक कुठंतरी झुकण्याचं, सर्वस्व अर्पण करण्याचं एक साधन आहे, व्यक्ती म्हणून नाही, तर एक गुरु आहे। आणि तो गुरु आपल्याला सांगतो, कारण तो पण अति बुद्धिमान असतो, अति विचारी असतो। कुठलाही गुरु कधीही कुठल्या शिष्याला शाप देत नाही। गुरु हा संताच्या बाजून असतो, संत सुद्धा कुणाला शाप देत नाहीत, ऋषीमुनी शाप देत असतात। असा हा गुरु आपल्याला सांगतो, म्हणजे नक्की काय सांगतो, तर त्याचे अनुभव, त्यांनी एक दिव्य शक्ती आपण म्हणूया, एक त्यांनी स्वतः प्राप्त केलेली असते, त्याच्याकडं आलेली असते, जशी माताजींच्याकडं त्यांच्या वडिलांच्याकडून आलेली आहे। आणि ती दिव्य शक्ती, जरी गुरुचा हात आपल्या डोक्यावरती नाही पडला तरी गुरुचं अंतःकरण आपल्या हृदयाशी जोडलेलं असतं। या हृदयीशी त्या हृदयी घातले, अवघेची हृदय एक झाले। अशा पद्धतीनं हा गुरु इतका ज्ञानी असतो, आणि तो ज्ञानी असल्यामुळं आपल्याकडं एक नम्रता येते की आता मला ह्या गुरुंनी असं सांगितलेलं आहे। आपल्या इकडं जास्त सांगत नाहीत, फक्त चांगलं राहा, चांगलं वागा, सगळ्या जाती धर्म सगळ्यांना समानता ठेवा, कुणी कुणाशी वाईटच राहू नका, आपलं हसत खेळत हे संत सत्संग, संत समागम असा चालत राहू द्या, हे सांगण्याचं काम आपला गुरु करत असतो। म्हणून हा सत्संग मला पण खूप आवडतो। व्हिडिओ मोठा होतो
व्हिडिओ कसा वाटला कमेंट करत जा. तुम्हाला सगळ्यांना हॅव अ गुड डे. धन्यवाद. प्यार से कहिए धन्य निरंकार जी.